स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. नवीन आहात तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण हा आपला 64 नंबरचा व्हिडिओ आहे. तुम्ही नवीन आहात तर प्ले लिस्टमध्ये जाऊन यापूर्वीचे व्हिडिओ बघू शकता. तर आपण 40 तांत्रिक विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघूया. थोडक्यात संभाव्य पेपर असल्यासारखंच आहे. IBPS पॅटर्ननुसार इथं जाहिरात कधी येईल हे कोणालाच माहीत नाही, पण तांत्रिक विषय हा 3-4 महिन्यात संपणारा विषय नाही, कारण IBPS पॅटर्न आहे. तर पहिला प्रश्न बघूया इथे आपण. फक्त इथे आपण प्रश्न आणि उत्तरच वाचन करणार आहोत, कारण आपल्याला 15 ते 17 मिनिटांमध्ये 40 प्रश्न घ्यायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता. पहिला प्रश्न आहे, रवत करणाऱ्या जनावरांच्या आमाशयाचे 4 भाग पडतात, तर कोणत्या भागाला पशुचे खरे पोट असे म्हणतात? तर यात बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमाशयाचे रवत करणाऱ्या याचे 4 भाग पडतात पोटाचे. आता आपल्याला विश्लेषण करायचं नाही, तर याचं चतुर्थ आमाशय उत्तर आहे, किंवा कधी कधी पर्यायामध्ये आमोमेझम असं सुद्धा असते. याला पशुचे खरे पोट असे सुद्धा म्हणतात. 2 नंबरचा प्रश्न आहे, सर्व प्रश्न मित्रांनो IBPS पॅटर्ननुसारच दिलेले आहे, ते सुद्धा मराठीमध्ये. 2 नंबरचा प्रश्न आहे, गाईला 1 लिटर दूध उत्पादनासाठी किती TDN ची आवश्यकता असते? तर याचं उत्तर आहे 0.32 kg. 3 नंबरचा प्रश्न आहे, दुधामध्ये फॅट किंवा स्निग्ध निर्मिती करणारे आम्ल कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ॲसिटेट, किंवा फॅटला वसासुद्धा म्हणतात. 4 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात हलक्या दर्जाच्या सायलेजमध्ये अमोनिकल नायट्रोजनचे प्रमाण किती असते? तर सर्वात हलक्या दर्जाचं सायलेज विचारलेलं आहे. सायलेजचे किती प्रकार पडतात, त्याचे TDN याचे प्रमाण किती असते, हे अगोदर याच्यावर आपण प्रश्न घेतलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20 ते 25% एवढं असतेच, याच्यापेक्षा कमी राहत नाही. 5 नंबरचा प्रश्न बघूया, रक्तनिर्माण प्रक्रियेला काय म्हणतात? तर रक्तनिर्माण प्रक्रियेला हिमोपोइसिस असे म्हणतात. 6 नंबरचा प्रश्न आहे, पशुच्या गर्भाशयाच्या शेवटी, म्हणजे ज्यावेळेस एखादी गाय असते तिचा 9 महिने 9 दिवसाचा पिरियड असते, त्याच्यानंतर म्हणजे बाळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ज्यावेळेस मृत अभ्रक किंवा मृत वासरू जन्माला येते त्याला काय म्हणतात, असा प्रश्न आहे. हा प्रश्न अगोदर विचारलेला आहे. हा प्रश्न पिंपरी चिंचवड परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर याला स्टील बर्थ असे म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे, गर्भाची पूर्ण वाढ झाली नाही आणि पोटातच अभ्रकाचा मृत्यू झाला तर त्याला अबॉर्शन असे म्हणतात. 7 नंबरचा प्रश्न आहे, चाऱ्याचे बारीक बारीक तुकडे करणे किंवा कूट करणे यास काय म्हणतात? तर याला चॉपिंग असे म्हणतात. मित्रांनो, सर्व आपण MCQच प्रश्न घेतो. 8 नंबरचा प्रश्न आहे, सायनाईडची विषबाधा झाल्यावर त्यावर उपचार करतात. आता आपल्याला माहिती आहे सायनाईड कशामध्ये असते ते. तर ज्यावेळेस आपल्याला जनावरांनी जास्त प्रमाणात ज्वारी ताटे खातात त्यावेळी त्याला सायनाईडची विषबाधा होते. तर अशा वेळेस सोडियम नायट्राईट किंवा सोडियम थायोसल्फेट याचा वापर केला जातो, याचा उपचार केला जातो. 9 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय डेअरी विकास कार्यक्रम योजनेसाठी केंद्र शासनाकडून सन 2024-25 साठी किती निधी मंजूर झाला आहे? तर 70 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात निव्वळ चाऱ्यासाठी जी पिके घेतली जातात त्याचे क्षेत्र किती टक्के आहे किंवा किती हेक्टर आहे? तर 8 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी पिके घेतली जातात. 11 नंबरचा प्रश्न आहे, कायम स्वरूपी वाहनपणा असणाऱ्या गायीला काय म्हणतात? आता समजा एखादी गाय किंवा म्हैस आहे, तर तिनं जन्म ते मृत्यूपर्यंत त्या मादानं एकदाही गर्भित राहिली नाही किंवा एकदाही वासराला बछड्याला जन्म दिला नाही, म्हणजे ती वांज आहे, तर तिला काय म्हणतात? तिला स्टेरिलिटी असे म्हणतात. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथं वांज पण पर्याय असू शकतो, पण IBPS पॅटर्नमध्ये शक्यतो पर्याय इंग्लिशमध्येच असतात. यापूर्वी तुम्ही पेपर दिलेला असेल, तर याचं उत्तर आहे स्टेरिलिटी. 12 नंबरचा प्रश्न बघू,
नसबंदीकरण केलेल्या घोड्याला काय म्हणतात? तर गेल्ट असे म्हणतात किंवा गेल्ट असे म्हणतात. तर 13 नंबरचा प्रश्न बघूया. मेंढीच्या मागील बाजूची लोकर कातरणे म्हणजे येडक्याला संबंध निर्माण करण्यासाठी सोपे जाईल या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला टॅगिंग असे म्हणतात. 14 नंबरचा प्रश्न आहे, पशुपोषणाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे लेओजियर. 15 नंबरचा प्रश्न आहे, शिपिंग फिवर हे कोणत्या रोगाचे समानार्थी नाव आहे? तर याला HS रोग असे सुद्धा म्हणतात. हेमोरेजिक सेप्टिसिमिया याला शिपिंग फिवर असे सुद्धा म्हणतात. 16 नंबरचा प्रश्न आहे, ज्वारीचे प्रति हेक्टर किती बियाणे पेरावे? तर याचं उत्तर आहे 40 किलो. 17 नंबरचा प्रश्न बघू. पशूच्या हाडामध्ये कोणते पोषण तत्व किंवा खनिजे सर्वाधिक असतात? आता पशु किंवा मानवाचे हाड कोणत्याही प्राण्याचे हाड असू द्या, सर्वाधिक कॅल्शियम व फॉस्फरस यांचंच प्रमाण जास्त असते. गाईच्या तरुण मादाला काय म्हणतात? तर गाईच्या तरुण मादाला हिफर असे म्हणतात. 19 नंबरचा प्रश्न आहे, डुकरासाठी आवश्यक अमिनो आम्लाची संख्या किती आहे? तर डुकरासाठी आवश्यक अमिनो आम्लाची संख्या ही 8 आहे. फक्त आपण मित्रांनो प्रश्न आणि उत्तरच वाचन करून घेणार आहे. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण डिजिटल बोर्डवर विश्लेषणासह बघणार आहोत. 20 नंबरचा प्रश्न आहे, कोंबडी कोणत्या महिन्यात किंवा आठवड्यापासून अंडी देणे बंद करते? तिथं बंद करणं सुरू इथं अंडी पाहिजे होतं मित्रांनो. कोंबडी कोणत्या महिन्या किंवा आठवड्यापासून अंडी देणे बंद करते? तर याचं उत्तर आहे 72 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले की कोंबडीचे हळूहळू तिचं अंड देणं बंद होते. 21 नंबरचा प्रश्न बघू. निळ्या रंगाच्या अंडे देणारी कोंबडीची जात कोणती? यापूर्वीच हा प्रश्न झालेला आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, डायमिनाझिन हे औषध कोणत्या रोगासाठी उपयुक्त आहे? तर बेबोसिओसिस या रोगासाठी हे औषध उपयुक्त आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, बकरी पालनामध्ये किंवा व्यवसायामध्ये 10 बकरी मागे किती बोकड्याचे प्रमाण असावे? जसं कोंबड्याचं आहे 10 कोंबडी मागे 1 कोंबडा पाहिजे, सेम तसंच 10 बकरी मागे 1 बोकड्या असायलाच पाहिजेत. 24 नंबरचा प्रश्न आहे, माल्टा फिवर, बॅक्स रोग किंवा अँड्युलेंट फिवर किंवा मेडिटेरियन फिवर असे कोणत्या रोगाला म्हणतात? तर ब्रुसलोसिस हे त्याचं उत्तर आहे, दुधामुळे होणारा रोग आहे हा. 25 नंबरचा प्रश्न बघू. हे बॅक्स रोग यापूर्वी परीक्षेमध्ये आला होता प्रश्न, समानार्थी शब्द विचारला होता रोगाचा. 25 नंबरचा प्रश्न बघू. देशी गाईची तिच्या उपयोगानुसार किती प्रकारात विभागणी करता येते? बेसिक प्रश्न आहे, 3 प्रकारामध्ये विभागणी करता येते. दूध देणारी, भार वाहनासाठी किंवा द्विउपयोगी म्हणजे दूध पण देते, भार वाहन पण करते. ह्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. आता याच्यावरून आपल्याला विचारू शकतात, खालीलपैकी दूध देणारी गाय कोणती आहे? दुधासाठीच फक्त, भार वाहनासाठी कोणती किंवा द्विउपयोगी जात कोणती आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. 26 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय उंट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? किंवा विश्व उंट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 22 जून IBPS दिनविशेषवर सुद्धा प्रश्न विचारले, तुम्ही यापूर्वी जर पेपर दिलेला असेल तर. 27 नंबरचा प्रश्न आहे, सर्वाधिक पशुधन असणारे राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश आहे. आता नवीन पशुजनगणना सुरू झाली, त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशच राहू शकते. 28 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्याही प्राण्याच्या पूर्वजांची संपूर्ण माहिती माहीत करून घेण्याला काय म्हणतात? किंवा प्राण्याच्या पूर्वजांची संपूर्ण माहिती माहीत करून घेणे किंवा मानवाची पण संपूर्ण माहिती माहीत करून घेण्यासाठी जी पद्धत आहे त्याला काय म्हणतात? त्याला वंशावळ असे म्हणतात. 2-3 प्रश्नामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 29 नंबरचा प्रश्न खूप सोपा आहे, मेरुनिया मेढीचे उगमस्थान कोणता देश आहे? तर स्पेन आहे. कधी कधी आपले सोपे प्रश्नसुद्धा चुकतात. सदर 40 प्रश्न हे जिल्हा परिषद व राज्याचा जो पेपर आहे त्याचा जो पॅटर्न होता IBPSचा, त्याच्यानुसारच प्रत्येक टॉपिकवर 1-1, 2-2 प्रश्न घेतलेला आहे. 30 नंबरचा प्रश्न बघू. हे व सायलेज यांच्या मध्यचार्यास काय म्हणतात? तर याला हेलेज असे म्हणतात. आता थोडक्यात सर्वात कमी
हा जो 29 नंबरचा प्रश्न आहे, हे व सायलेज यांच्यामध्ये चाऱ्यास काय म्हणतात? तर हा प्रश्न असा सुद्धा असू शकतो की सर्वात कमी आर्द्रता असणाऱ्या सायलेजला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर हेलेज असं आहे. किंवा हे व सायलेज यांचा जो मध्य साधलेला असतो त्या चाऱ्यास काय म्हणतात? त्याला हेलेज असे म्हणतात. याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. हे म्हणजे हे सायलेजमधलं शेवटचे 2 अक्षर म्हणजे लेज, या दोन्हीपासून तयार झालेला चारा. 30 नंबरचा प्रश्न आहे, कच्च्या अंड्यामध्ये किंवा मुळे कोणते विषाक्त किंवा विषारी घटक असतात? तर याच्यामध्ये ॲव्हिडिन नावाचे विषारी घटक असतात. 31 नंबरचा प्रश्न आहे, चांगले सायलेज निर्माण करण्यासाठी कोणते किण्वन उपयुक्त आहे? मला वाटते हा प्रश्न रिपीट झाला होता वाटते. टेस्ट सिरीजमध्ये आपण हा प्रश्न घेतलेला आहे. चांगले सायलेज निर्माण करण्यासाठी कोणती किण्वन पद्धती आहे? तर लॅक्टिक ॲसिड किण्वन ही पद्धती उपयुक्त आहे. याच्यामुळे चांगल्या प्रकारचा सायलेज निर्माण होऊ शकतो. 32 नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे ती पद्धती वापरतात त्याच्यामुळे सायलेज निर्माण होतो. सायलेजचे आपल्याला माहिती आहे टेस्ट कसे असते ते. जनावरांना देण्यासाठी चारा आहे तो. 32 नंबरचा प्रश्न आहे, अशी जनावरे त्यांचे अंडाशय, अन्नवाहिनी व गर्भाशय काढलेले असते त्यास काय म्हणतात? तर त्याला स्पेअर्ड असे म्हणतात. 33 आणि एक लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये सगळेच 3-4 प्रश्नाचे पर्याय इंग्लिशमध्येच आहेत. तर परीक्षेमध्ये IBPS इंग्लिशमध्येच पर्याय देते. 33 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या पशूच्या दुधात सर्वाधिक प्रोटीन आढळते? आता इथं प्रश्न असा पण तयार होते खालीलपैकी कोणत्या पशूच्या दुधात सर्वाधिक प्रोटीन आहे? तर आता इथं जसं प्रश्न दिलेला असेल तसं त्याचं उत्तर राहू शकते. तर इथं कोणतं पर्याय, आपलं 1 लाईनर प्रश्न आहे त्याच्यामुळे मेंढीच्या दुधात 5.5% एवढं प्रोटीनचे प्रमाण असते. त्याच्यामुळं मेंढीच्या दुधामध्ये सर्वाधिक प्रोटीनचे प्रमाण आहे. आता इथं जर खाली जर मेंढी पर्याय जर दिलेला नसता तर त्याच्यानंतर मग उत्तर वेगळं आलं असतं. 34 नंबरचा प्रश्न बघू आपण इथे. जखमाचे ड्रेसिंग करणे ही कोणत्या प्रकारची सर्जरी आहे? तर याचं उत्तर आहे मायनर सर्जरी. ही सामान्य सर्जरी असते, काही जरी झालं तरी पण या मायनर सर्जरीज केली जाते. 35 नंबरचा प्रश्न आहे, CMT टेस्ट कोणत्या रोगाच्या निदानासाठी करतात? तर दुग्धदाह किंवा मेस्टायटिस या रोगासाठी करतात. दुधाशी संबंधित रोग आहे हा. 36 नंबरचा प्रश्न आहे, उंटाला प्रतिदिन किती लिटर पाण्याची आवश्यकता असते? तर 20 ते 40 लिटर सरासरी पाण्याची आवश्यकता असते. 37 नंबरचा प्रश्न आहे, चाऱ्यामधील स्निग्ध पदार्थ किंवा फॅट शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर चाऱ्यामधील फॅट शोधण्यासाठी सोक्सलेट उपकरण वापरतात. 38 नंबरचा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठे व सर्वात लांब हाड कोणते? तर याचं उत्तर फिमर आहे. मानवाच्या शरीरामध्ये पण फिमरच सर्वात मोठं असते. आपल्याला मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता, सर्वात मजबूत हाड कोणते? तर आता यावेळेस असं विचारलं जाऊ शकते किंवा सर्वात लांब हाड किंवा मोठे हाड कोणते म्हणून. तर याचं उत्तर फिमर आहे, मांडीजवळ असते. 39 नंबरचा प्रश्न बघू. जास्त प्रमाणात बर्सिम व अल्फा चारालाच लसूण घास असे म्हणतात किंवा ल्युसर्न असे म्हणतात. तर खाऊ घातल्यास कोणता रोग होतो? बघा, जास्त प्रमाणात पण बर्सिम आणि अल्फा चारा जर तुम्ही जर जास्त प्रमाणात जनावरांना खाऊ घातला, दररोज जर खाऊ घातला तर आफ्रा रोग होतो किंवा GDV नावाचा रोग होतो. आता आफ्रा रोग म्हणजे काय? त्याचं पोट फुगते, जनावर उभं राहते, त्याच्यानंतर त्याच्या पोटामध्ये गॅससुद्धा जमा होतो. ही आफ्रा रोगाची लक्षणं आहेत. 40 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, मूत्रामध्ये पू जमा होणे यास काय म्हणतात? तर त्याला प्युरिया असे म्हणतात. याचं उत्तर पर्यायावरून सुद्धा निघू शकते, कारण मूत्रामध्ये युरिया असतो, सगळ्यांना माहिती आहे. ते शेवटचा रिया दिलेला आहे, त्याला प्यू फक्त अगोदर लागलेलं आहे. प्यू म्हणजे पूचा, त्याच्यावरून शॉर्टकट तयार करून प्युरिया हे त्याचं उत्तर आहे. मूत्रामध्ये पू जमा होण्यास प्युरिया असे म्हणतात. तर मित्रांनो, हे होते आजचे 40 प्रश्न. तर आपली टेस्ट सिरीजसुद्धा चालू झालेली आहे. एकूण 83 ॲडमिशन झालेले आहेत. अजून 17 ॲडमिशन करायचे. 100ची बॅच राहील. तुम्हाला जर टेस्ट सिरीज वगैरे जर घ्यायची असेल किंवा यूट्यूबवरला पूर्ण PDF हवे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. परीक्षा नाही पण अभ्यास चालू असणे हे आपल्या फायद्याचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.